आणि मुंबईतली पहिली बातमी, मुंबई ॲग्रीमेंट रिलेशनशिपच्या नावानं लव्ह जिहादचा नवा ट्रेंड आल्याची चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा रंगण्याचं कारण असं की बोरिवलीतल्या 21 वर्षांच्या मुलीला परत आणण्यासाठी कुटुंबियांची वणवण सुरू आहे. मालाडमध्ये शिकत असताना या मुलीची शाहिद शेख नावाच्या एका मुलासोबत ओळख झाली. दोघांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. घरच्यांना ही बाब कळल्यावर त्यांनी मुलीला दरडावलं. मात्र काही दिवसातच ही तरुणी या मुलासोबत पळून गेली. महत्त्वाचं म्हणजे तिने त्या मुलाशी लग्न न करता रिलेशनशिप ॲग्रीमेंट तयार केलंय. हे ॲग्रीमेंट रिलेशनशिप हा लव्ह जिहादचा नवा प्रकार असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेने केलाय. तरुणीच्या आईनं यामध्ये विश्व हिंदू परिषदेची मदत मागितली. त्यानंतर या तरुणीला घरी परत आणण्यात आलं. मात्र पुन्हा ती तरुणी पळून गेली. आता या मुलीनं लिव्ह इन रिलेशनशिप विथ ॲग्रीमेंट आईच्या मोबाईलवर पाठवल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान 21 वर्षांच्या मुलीला परत आणण्यासाठी कुटुंबियांचे प्रयत्न सुरू आहेत. पीडित मुलीच्या आईसोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. माझ्यासोबत बोलण्यासाठी त्या मुलीची आई ही देखील स्वतः आहे. क्योंकि हकीकत ये है कि ये है मुसलमान जेल होर करके, तो ये है ना लड़की को ना फंसाने का काम करते हैं करके. तो ये कॉलेज में गई ना तो सब लड़के ऐसे ही खड़े रहते हैं करके, तो इसको उसने फंसाया करके. अभी रिलेशनशिप में, मतलब मेरा कहना है रिलेशनशिप में क्यों ऐसा, शादी क्यों नहीं करके, तो ये रिलेशनशिप है करके, तो उसके साथ में वो लड़की निकल गई करके. इससे पहले भी लड़की घर से गई थी? हाँ, इसके पहले भी लड़की गई थी करके. 15 महीना पहले की बात है. वो गई थी, फिर उस वापस भी आई तो अच्छे से रही. उसको पालन पोषण सब किया. हम तो शादी की बात कर रहे थे. उसने बोला भी थी कि शादी करूंगी करके. फिर उसके बाद क्या हुआ, कुछ तो बात है कि लड़के ने कुछ बोला या कुछ तो है करके कि लड़की गए. आज ऐसा हो गया है कि माँ के खिलाफ कर दिया उसने, लड़के ने, कि वो चेहरा नहीं देखना चाहती माँ बाप का, ना कुछ नहीं. मतलब थोड़ा तो सोचना चाहिए ना लड़की माँ के बारे में. मुझे मेरी बेटी चाहिए, मैं सबसे बोलती खाली मेरी बेटी चाहिए मेरे को, बस. आखिरी बात नहीं हो पाई अभी तक? आ रही है मेरी. पुलिस कंप्लेंट की है? किया है कंप्लेंट, पहले भी किया, अभी तो डाला है चोरी का ऐसा, मगर उन्होंने भी एक्शन नहीं लिया. व्हिडिओ जर्नलिस्ट जयस्वाल सह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. तर या प्रकरणी विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते श्रीराज नायर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया. घर काम करून आई आणि वडील त्यांना शिकायला कॉलेजला पाठवलं होतं आणि तिथे कॉलेजच्या बाहेर असं हे टपोरी मुसलमान मुलगा ते प्लांटेड आहे. 500 रुपयाच्या नोटरीवर असं एक लिव्ह इन रिलेशनचा ॲग्रीमेंट त्याने लिहून दिलं आहे. आणि कोणी लिहून दिलं आहे, कोणाकडे असा राईट आहे? हे टोटली इल्लिगल आहे. मुलींना सोडून आणि फॅमिलीला परिवारांना दिली होती आणि त्या परिवार मुलींना घेऊन कल्याणसुद्धा गेली होती. मुली 5 दिवस परिवारबरोबर राहत होती आणि नंतर तिथून परत पळून गेली आहे.